नमस्कार सर. हा नमस्कार. आता आपला हा वांग्याचा प्लॉट आहे, किती एकरचा प्लॉट आहे? हा 1.25 एकराचा प्लॉट आहे. किती दिवस झाले वांगे प्लॉटला? 3 महिने झाले. काय वापरले तुम्ही ह्याला? एसीटी वैदिकचा वापर केलाय. अनुभव म्हणजे क्वालिटी निघाली मालाला. आता सध्याला मार्केटमध्ये टॉप मध्ये आहे माल. ही स्वतःच म्हणजे धरलेलं बी आहे आपलं. गेल्या वर्षी आपण जी वांग लावलो त्याला सुद्धा वैदिकचा वापर केला होता. निरोगी वांग धरलं आणि त्या वांग्यामुळे पीक निरोगीच निघालं. पूर्वी बिया काढून ठेवायची किंवा आपलं पीक धरण्यासाठी आधीच बियाची व्यवस्था करत होती. तसं तुम्ही केलं वांग्यामध्ये? वांग्यामध्ये केले. फरक तर म्हणलं तर पडेल्या बाजूला आपण नर्सरीतली 1200 रोपं लावलेली, त्याच्यामध्ये तफावत दिसतीया. पूर्ण कुठे जरी आपण बघितलं एक समान वाढ आहे, बरोबर? एक समान वाढ म्हणजे तुमच्या छाती लेवलला पूर्ण प्लॉट आहे. आता मार्केटमध्ये कसं जाते वांग तुमचं? मार्केटला 1 नंबरला मार्केटमध्ये जातं. विकणारे असतात का नाही ते म्हणते ते आमचं दुपारपर्यंतच वांग विकून जा, मोकळं होऊ जा. हातामध्ये वांग बघतो एकदम फ्रेश आहे. त्याचं देठ केवढा आहे बघा ना. देठ सगळं देठ एवढा कधी पाहिलाच नाही मी तरी. मार्केटला ह्या देठाला तर महत्व आहे ना. जेवढा लांबडा देठ असेल तेवढंच मागणी ज्यादा आहे. आणि इथं आपण बघू शकतो फुलं पण लागलेत, सेटिंग पण चालू आहे, बरोबर? तुम्ही आता कधीपासून वापरता ह्याच्यामध्ये? जसं आपल्याला इथं उपलब्ध आहे 17 पासून हे जी आपण आपल्या शेतामध्ये प्रत्येक पिकामध्ये आहे का नाही वापर करायचा असते, बरोबर? काळाची गरज आहे. पहिलं सुरुवातीला कर्ब होता त्यावेळेस उत्पन्न मी वाटत होतं आयला ही रासायनिकमुळं उत्पन्न निघालं, बरोबर? आता काय होतं टाकलं तरी पाहिजे असं उत्पन्न निघत, बरोबर? म्हणजे काय झालं, सेंद्रिय कर्ब कमी झालं आणि रोगाचं प्रमाण वाढत चाललं, बरोबर? तसली काही समस्या नाही आपल्याला. धन्यवाद सर.